या आणि स्थानपन्न व्हा आमच्या मुख्य व्यासपीठावर VIP डाईसवर आणि मॅचचा आनंद घ्या। 6-5 वयस पहिला बॉल आदर्श घरतचा आलाय डॉट 5-5 ची गरज आहे। अपील लाऊड पयाली बोटा व पंचावर विकेट आलाय। बिग विकेट करण बॅक टू डगआउट। खेळ कधी कुठे जाईल काही सांगता येत नाही। मॅच मध्ये आलाय ट्विस्ट। चेंडू असतील 4 बनवायच्यात 5 कंप्लीट चेस आहे नियम डीजे। तू आता मॅचला थोडा फसवून आलाय। मैदानाच्या आतमध्ये ब्रिजेश एक क्वालिटी खेळाडू आहे। नेहमीच अडचणीतून बाहेर काढणारा संकटमोचक फलंदाज आहे, खेळाडू आहे। परंतु इथे काय होणार कारण की यावेळेस तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय। जेव्हा 4 बॉल 5 ची गरज आहे, ओव्हरमध्ये 5 ची गरज असताना सलग 2 बॉल डॉट, त्यामध्ये करण मोरे सारखा बिग विकेट आदर्श घरतने इकडे मात्र टिपलाय, ज्याने शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार देखील खेचले। अपकमिंग युवा टॅलेंट सालवड टीमचं आपल्याला पाहायला मिळते। सालवड टीम मधून आदर्श घरत सुपर कामगिरी। 4-5 ब्रिजेस स्ट्राइक वर कंप्लीट चेस हा नियम आहे। तिसरा बॉल राईट आर्म राउंड द विकेट। हलक्या हाताने ढकलला सॉफ्ट हँडने। एक मात्र इथून नक्की मिळणार चांगलं क्षेत्ररक्षण सुजल कडून। सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 51। आता दोन्ही बाजूने टाळ्या वाजतायत कारण की टेंशन जीतने की उम्मीद और हारने का डर, इस बीच वाला टेंशन चल रहा है मैच में। 3-4 आलाय डॉट, क्या बात है, सुपर खेळ। त्यामुळे क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो। मनामध्ये जिंकण्याची आशा नेहमी असावी। नशीब बदलो किंवा नाही बदलो, वेळ नक्की बदलते। 2-4 काय खेळ आहे क्रिकेटचा। एका बाजूला टेन्शन ढकलून दिलं होतं, परत दुसऱ्या बाजूला टेन्शन आलं होतं आणि आता इथे मात्र 2-4 आदर्श घरत इतिहास रचेल का बघूया। 5 धावेची गरज असताना 4 बॉल अप्रतिम हाताळलेत, परंतु त्या 4 बॉलचं त्या संधीचं सोनं करायचं असेल तर पुढचे 2 बॉल देखील अप्रतिम हाताळावे लागतील। प्रार्थना सुरू झाल्यात, देवाकडे हात जोडले जात आहेत। कोणाची प्रार्थना स्वीकारली जाईल बघूया, परंतु पैसा वसूल मॅच, प्रेक्षकांची मनं जिंकणारी मॅच। मॅच आवडली असेल टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत। 2-4 आदर्श तयार, राउंड द विकेट। फटका स्विंग केलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक कॅच करणार शुभम। आता मात्र 1-4 खेळ बदलला, वेळ बदलला, सगळं काही बदललं। क्रिकेटची दुनिया नारी यावेळेस पडतोय आदर्श नवली टीमच्या फलंदाजावर भारी। 1-4 यस डीजे। अगदी मायूस परत असताना आणि विद्यमान आमदार साहेबांना देखील एक चांगली मॅच आपण बघू शकतात पाहायला मिळते। अगदी त्यांच्या स्वागतामध्ये हे षटक हाताळलं जातं असं म्हणायला हरकत नाही। काय सुपर खेळ आहे। आता हा एक बॉल खूप महत्त्वपूर्ण आहे। 1-4 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेश।
तू रुके नहीं, तू झुके नहीं, कर शपथ, अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. काय सुपर गोलंदाजी मिस्टर आदर्श घरत. युवा टॅलेंट आता हिरो बनण्यासाठी एक चांगला बॉल हाताळावा लागेल, तर बॅट्समनला हिरो बनण्यासाठी एक मॅजिकल स्ट्रोक खेळावा लागेल. बघूया कोण जिंकणार कोण हरणार. सगळ्यांचे बघायला गेलं तर इथे टेन्शन. विकास सर सांगतायत सर्जिकल स्ट्राईक. काय होणार काय करणार, परंतु पैसा वसूल मॅच, अशा मॅचेस पाहण्यासाठी लोक स्टेडियमला देखील जातात आणि इथे तीच मॅच पाहायला मिळते फ्रीमध्ये. 1-4 जोरदार डाव झाला पाहिजे शेवटच्या चेंडूसाठी. नितेश मारणार बाजी की आदर्शने जे 5 चेंडू हाताळले त्यामधला एक मॅजिकल बॉल येणार आहे. बघूया आदर्श घरात क्या बात आहे. सुबह 1-4 1-4चा फटका सजवलाय ग्राउंडिंग स्ट्रोकला. क्षेत्ररक्षक चेंडू उडवतोय. करण सिंग बाजी मारली. SS सालवड पैसवा फाउंडेशन सामना जिंकतोय, ठरतोय हिरो आदर्श घरत या मॅचचा. नो डाऊट सुपर कम, ज्याने 6 चेंडूत 5 धावा करून दिल्या नव्हत्या. तोच गोलंदाज आता फायर पास्तळ असंघासमोर आलेला आहे. जर 6 चेंडू मध्ये 5 धावा देऊ शकत नाही तर 6 चेंडू मध्ये 7 धावा देखील न देण्याची क्षमता तो ठेवतोय. इतिहास साक्षीदार आहे. आदर्श एक अपकमिंग यंग टॅलेंट, या पास्तळ सालवड विभागातील क्रिकेटचा भविष्य काळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आदर्श आपल्याला पाहायला मिळतोय. 5-7चं समीकरण. येथे आपण पाहू शकाल आणखीन एक कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. एकाच रुळावरती 2 गाड्या त्या ठिकाणी पोहोचताना आपण पाहिल्या. 4 चेंडू शिल्लक 7 धावांचं लक्ष समोर. सिंगल डबलचं महत्व किती मोठं आहे हे दर्शविणारा हा सामना आहे. पॉवर प्लेच्या बंधनांचा कसा वापर करायचा त्या 2 षटकांचा हे दर्शविणारा हा सामना आहे. 36 चेंडूंमध्ये 36च धावा करायच्या होत्या, परंतु तेथे देखील अडचण निर्माण झालंय. 4 चेंडू शिल्लक 7 धावांचं लक्ष समोर. काय लढलेत, काय झगडलेत, काय नडलेत, काय संघर्ष केलाय विसावा फाउंडेशन SS सालवड या संघातील क्रिकेटपटूंनी, खेळाडूंनी. क्लास परफॉर्मन्स, ग्रेट ग्रेट परफॉर्मन्स न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडने निहाल ऑन स्ट्राईक. पुष्कर हिरो बनण्याची संधी आहे पुष्करकडे. स्ट्रेट बॅटचा वापर, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सिंगलच येते. आता 3 चेंडू आणि 6 धावा. फलंदाजी मार्कवर जर आपण पाहिला तर निहाल पवार एक मी तर म्हणेन की या पास्थळ गावचा बाहुबली, चांगला उंच तगडा आणि ताकदवान क्रिकेटपटू आहे. त्याच्या रडारमध्ये जर चेंडू आला तर तो षटकार खेचू शकतोय. आज खूप मोठी संधी आहे या निहाल पवारकडे. ना कद बडा ना पद बडा, क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. निहाल पवार येथे हिरो बनणार का आपल्या संघासाठी. 3 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांचं टार्गेट समोर आहे. हाय व्होल्टेज मॅच. ते बॅटच्या प्लेटवरती चेंडू प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकणार की आणखीन एक सिंगल आहे. ते पैसा वसूल सामना. कडक दे धडक बेधडक काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला लागले धावांची भूक, प्रेक्षकांमध्ये वाढले धाकधूक आणि सामना
अगदीच झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे अटीतटीच्या अवस्थेत ही मॅच. 2 चेंडूंचा खेळ शेष, 5 धावांचं टार्गेट समोर. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे झालेले आहेत. अशी स्थिती. हृदयाचे ठोके वाढू लागले, धडधड वाढू लागलंय. ते आपण पाहू शकाल. पंच दर्शवित असताना लेग बाईज. चेंडू शिल्लक आहे 1, धावा हव्या आहे 4. भारत आणि पाकिस्तान या 2 संघांमध्ये एक सामना झाला होता, जिथे गोलंदाज होता चेतन शर्मा आणि फलंदाज होता जावेद मियादाद. 1 चेंडू 4चं समीकरण असताना षटकार जावेद मियादादने खेचला होता. 2019 मध्ये फलंदाज होता दिनेश कार्तिक, गोलंदाज होता सौम्या सरकार. 1 चेंडू 5चं समीकरण दिनेश कार्तिकने षटकार खेचला होता. इथे हिरो बनणार का? फलंदाज जर आपण पाहिला ऑन स्ट्राईक सद्यस्थितीमध्ये निहाल पवार. आज जर येथे चौकार किंवा षटकार निहालने घेतला तर मला तरी वाटते त्याला मैदानामधून उचलून आणलं जाईल. इतका मोठा मोमेंट आहे या स्पर्धेमधला. परतीचं तिकीट धडलं जाईल की ग्रँड फिनालेमध्ये ग्रँड एंट्री करणार. 1 चेंडू 4 धावांची निकड, कंपल्सरी चेस. ग्रँड फिनालेमध्ये कोण धडक मारणार? विसावा फाउंडेशन, SS सालवड की मग फायर पास्तळ. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाइमचा गजर आला पाहिजे या शेवटच्या चेंडूसाठी. ग्रेट मॅच. येथे प्रेक्षक राहायचे, आपण सहकार्य करायचे. पंच काय दर्शवत आहेत? पंच आपला निर्णय द्यायचा आहे. व्हाईट बॉल पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत आणि पंचांचा निर्णय हा सर्वस्वी अंतिम. लक्षात असू द्या, रूल्स अँड रेग्युलेशन्स जे तुम्हाला पाळावे लागतील. पंच त्या ठिकाणी काय दर्शवत आहेत ते महत्वाचं आहे. सध्या त्यांनी व्हाईट बॉल दिलाय आणि त्या निर्णयावरती ते ठाम देखील दिसतात. पंचांचा निर्णय हा सर्वस्वी अंतिम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कार्यकारिणीची सूचना देखील आमच्यापर्यंत पोहोचते. चला, खेळाडू वर्ग सहकार्य करायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम, कार्यकारिणीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. 1 चेंडू शेष, कंपल्सरी चेस आहे. एका चेंडू मध्ये 3 धावांची निकड. सेमीफायनलचा सामना कसा असावा याचं एक सर्वोत्तम उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय. नखे कुरतडण्यास भाग पाडणारा हा सामना आहे. बॉलर तयार, आदर्श. यावेळेस पुन्हा एकदा आदर्शने कमाल केलेले आहे. आजची रजनी आदर्शच्या आयुष्यातील सर्वोत्तम रजनी ठरणार आहे. याआधी पवनसूत नवलीच्या विपक्षामध्ये 6 चेंडूत 5 धावा करून दिल्या नाही. येथे 6 चेंडूंमध्ये